अरे बाबा, हे कसं काय रे बा? हे कोण थांबलं म्हणा अचानक कसं काय? अरे हे काय काय झालं काय? काय इतकं कर बा? काढलं काय ना काम? मी मला का जीवन छाती मध्ये चमचम करते आता. अरे बाबा रे, काय झालं रे? अरे शिवऱ्या, काय रे? कोण थांबलं, कोण म्हणलंय? काय झालं रे? चले आले आता घरावर कुठे बंद पडलं वाटते बहुतेक, नाही का? काय सांगा, लाईन गेली का काय झालं? अरे काय काय झालं भाऊ? दादा, कुठं आहे म्हणलं तुम्ही? चरकेवाले, भाऊ आकाश पाहिनेवाले, भाऊ बंद पडलं नाही, बंद पडलं म्हणलं. भाऊ कुछ नहीं भैया, रुको जरा सा, 2 मिनट के वास्ते लाइन गई है. वो अपना वो बिजली गई, बिजली आती है अभी, 2 मिनट में आएंगी, बाद में शुरू हो जाएगा. कोई प्रॉब्लम नहीं, बैठो बैठो तुम वहाँ पे, कुछ टेंशन नहीं है. बस बिजली आएगी, शुरू हो जाता हो. अरे बाप रे, बिजली आएंगी सब? और बिजली नहीं आई तो हम क्या यहाँ पे रुकेंगे क्या? मरना है क्या हमको? पानी नहीं, कुछ नहीं हमारे पास. ऐसा मत करो राजा, तुम्हारे पास वो ये नहीं कि अपना डीजल डालने का शुरू होने वाला वो जनरेटर जनरेटर. बाबा जनरेटर है, उसमें डीजल हो गया, अभी डीजल लाने को जाना पड़ेगा मेरे को. और यहाँ से पेट्रोल पंप जरा दूर है, वहाँ पे 2 किलोमीटर जाना पड़ेगा मेरे को. फिर लेके आओगे फिर? नहीं तो आते ना, 2 मिनट रुको तुम, 2 मिनट का भी तुमको धीर नहीं क्या? काय माणसा राजा, डिझेल तर आणून ठेवत जावं जरा शिल्लक. डिझेल शिल्लक आणायचं, असं काही अडचण आली तर माणसाले असे आम्ही काय का वरे मराव का म्हणलं मग. होतं ना दादा, लय खेप लाईन चालली ना, लय खेप गेली. 20 लिटरची बॅरल आणली होती, हो सर सगळी गेली ती. हो आता मी आणायला जावा, पण मग तेव्हापासून लाईन गेली नाही. म्हणून मग जरासं थांबा जरासं. आता काय काय इथंच राहा लागतं का? लाईनमन साहेबाला फोन लावा भाऊ. मग लाईनमन साहेबाला म्हणा कधी येते काय ते, तेवढी माहिती तर काढा कमीत कमी, माणूस मग तेवढा धीर धरते. ठीक है, लगाता मैं नंबर है मेरे पास, नंबर 1 मिनट 1 मिनट. हेलो हेलो वायरमैन साहब, मैं आकाश झूले वाला आदमी बात कर रहा. वो इधर की लाइन गई है भैया. कैसा जल्दी करो जरा, इधर के लोग अटके हुए ऊपर. कब कब होने वाले हैं चारू? कब होती? अरे दादा, वो रुकना पड़ेगा तुमको, 1 घंटा लगेगा. यहाँ पे बड़ी क्रेन मशीन आई थी, ऊपर का उसको लग गया, वो वायर कट गया रास्ते में का, बीच में का. उधर की तुम्हारी इधर की लाइन 1 घंटे में आ जाएंगी, हम वायर ही जोड़ रहे. बात करो, 1 घंटा लगेगा क्या? अरे बाप रे, 1 घंटा? अच्छा अच्छा, हो जाएगा 1 घंटे में, हो जाएगा क्या? बिल्कुल बिल्कुल हो जाता. बुलाए सभी बुलाए, वो आ रहे अभी, लड़के लोग सब आ रहे हैं. हो जाता हो जाता. कब हो, काय किती वाजता येते म्हणलं? किती टाइम लागते म्हणते मग? भाऊ ते वायर कटला म्हणते. उधर का वो जो वायर है ना बीच में का, वो क्रेन मशीन से कट गया, तो 1 घंटे में लाइन आ जाएंगी भाऊ. 1 घंटा लगेगा बोलते. हो 1 घंटा बैठो तुम, कोई टेंशन नहीं है. बैठो बैठो. बापरे, 1 घंटा म्हणते, पण आता नाही आली 1 घंटे तर मग काय करा? अरे म्हणलं भाऊ, 1 घंट्याने येते नाही. तुम्ही राजा ते जनरेटर सुरू करा बा. ते डिझेल पाहा बा, कुठं तरी मागा नाही आले त्याला. हे बा तुम्ही डिझेल आणा, लवकर सुरू करा, आम्हाला खाली करा. 1 घंटा तक नाही निघत म्हणलं आपल्याला बा. आम्ही तर मी सगळ्यात वरे होता. हो कसं काय बाकीचे उतरते दादा 100%. अरे भाऊ दादा, तुम्ही डिझेल पाहणार आहे, आणा बा 2 किलोमीटर आणा, आम्ही थांबतो एक पुरी जा. ठीक है मैं जाता फिर. डीजल ले लेके आता. मेरा भाई गाड़ी लेके गया है, अभी आता हूँ 2 मिनट में. वो आने के बाद मैं चल जाता. तब तक रुको जरा सा, बस 10 मिनट के अंदर मैं लेके आता. अरे बाप रे, भाई आएगा, बाद में वो ये जाएगा, बाद में डीजल लाएगा, फिर डालेगा, फिर शुरू हो जाएगा. चला आएगा जाएगा, हो देंगे दिलाएंगे सारे बच्चे बा. नाही का कधीच काम दिसते तिथे लोक नाही. अरे काय राजा, जा ना बा मग, तुमचा भारी फोन करा या लवकर म्हणा. चला जा लवकर, तुम्ही डिझेल आणा रे. इकडे चमचम करू राहिला आमची राजा. तुम्हाला काय माहिती दादा, वरे बसल्यावर काय वाटते आम्हाला? आधीच तर म्हणजे भेव लागे बसायचं. चला लवकर, जा लवकर आणा रे. भेटला रंग बिल्ला नाही का, अटकते दादा. मग काय आता जोपर्यंत डिझेल येत नाही तोपर्यंत यायला बसणं नाही का. आपलं बरं झालं, आपलं खाली आलं तर जरा हे जमलं आपला पाय ना. अरे मी काय म्हणतो देवदास, उतर ना तू, तुझ्या जमते ना का? तू काय पाय असा केला की आलं पुढे की बस त्या याला पायपाले पकडून खाली उतरून जाणं. मी बी उतरतो बा, काय करता आपण खाली आव ना एरी. अरे असं कसं काय करू राहिले तुम्ही? अरे म्हणता काय तुम्ही काय चालले म्हणा, थांबा ना बा. अरे आम्हाला ठेवता काय तर सांगा आता. मग आता आम्ही उतरलो तर मग काही फायदा होईल का नाही? तुम्हाला पाण्याची बॉटल फेकतो आम्ही खालू. मग काय एरी आता आम्हाला काही बसून फायदा नाही ना. आमच्याला काय एका पायवर खाली उतरले की खाली येतो आम्ही. खरं सर राजा, बरं उतरा बा, मग उतरा तुम्ही दोघं उतरा. तुमचं जमते वाटते नाही? काय बी जमते, माय जमते. बस मला काय थोडंसं खाली खाली यायच्यापेक्षा जरासं या लागते. हो झुमऱ्या, तुला जमते का रे? अरे बाबा, हे काय कारण? झाडाच्या शेंड्यावर उतरतो मी खाली. हे काय मला पायपाला धरलं की चाललं खाली खाली खाली. मी उतरतो बा, मी मला काय काय थांबायचं काम नाही मला. बरं हे सगळं चाललं रे बाबा. लुक. अरे बरं मी कसं रे मग? आमचं दोघांचं कसं म्हणलं मग? आपलं कसं रे मग? हो ना राजा, कसं रे शिवलाल, काय आले का तुम्ही? गावाले हो ना आपण, का परके हो का? आपण आता आम्हाला उतरता येते म्हणून उतरू राहिलो आम्ही, म्हणून. बरोबर आहे. पण का शिवला, खरं सांगतो तुला, आपण गावकरी आहो, गावकऱ्यांनी एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे. आम्हाला संकटात सोडून तुम्ही चालले राजा, बरोबर वाटते काय सांगा बा? आम्ही म्हणलं वर अटकलेला, जरा आमचं तर काही विचार करा. अटॅक येऊन मराच होऊन राजा आम्ही. जरा बसा तुम्ही इथं, तुम्ही असले की जरा आम्हाला बरं वाटेल मग. नाही ना, आम्ही हाव ना, आम्ही का संकटात सोडून चाललो का तुम्हाला? खाली बसतो फक्त आम्ही. या उतरा रे बा, उतरा आपापल्या हिशोबाने या खाली. पाय रे बोला, पाय मग किती आराम खोलो गाले का? पाय रे बोला, गावाले म्हणते याले म्हणते पाय पाय हसून राहिले, पाय दात काढून राहिले झुमऱ्या. नाटला वेळेला का तेच राहिले का? त्याच्यानं बंद पडलाय. जा रे, झाले का? जा जा जा. हाँ वो काका जी, तुम्हारी तरफ तीनों की तरफ 600 रुपये हो गए, 200 रुपये. तुमने 4 बार रिंग फेंकी, एक में भी तुमको पैसा नहीं मिला. तो तुम्हारा वो कैसा 200 रुपये दे दो जल्दी. क्या इसको होने के बाद देते क्या पहले देते? देते ना बाबा, पैसे देते ना. हमारा ये है ना काशा, फिर क्या तो ये तो सब रिंगन 200 के नोटों पर डालने वाला है ना. फिर 1 रुपया भी देना नहीं पड़ता हमको. देखो तो सही तू, पैसे कहा जा रहे हैं यहाँ पे है ना. फेक रे काशा, फेक लवकर. बरं ठीक आहे एखादं म्हणते ना तुम्ही. चला काही हरकत नाही. चला तुमच्याकडे 600 रुपये आता यायचे काय होते काय मी. चला फेका भाऊ, रिंगण फेका तुम्ही, बरोबर फेका. हा फेका. रजा ही नाही पडली बा. कसं राहिले का झुमरे? एका नोटीवर पडत नाही म्हणजे कमाल झाली रिंगणची. घ्या मला डबल घ्या भाऊ, चला आणा इकडे.
चला चला हा फेका लवकर फेका फेका निशाण काय इतकं घ्या लागते का काचे घेऊन राहिले का फेका 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 मला भाऊ हिंदान घेऊ द्या ना म्हण राजा 800 रुपये देणार ना आम्हाला हा कमीत कमी आता 600 रुपये आले पाहिजे 200 3 नोट आल्या पाहिजे ना थांबा 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 झालं रे झालं कल्याण झालं आता झालं ही नाही पडली रिंगण आता मी काय म्हणतो झुमऱ्या लवकर आता एक घेऊ झालं की बस सटका लागते बरं पाहिजे जरा हिशोबात राहायचो चलो 2 चांस हो गए अब तीसरा डालो बराबर हाँ बराबर डालो बराबर हाँ क्या राजा तुम है कितने लोग पैसे कमा के जा रहे हैं तुम हाँ एक रिंग नहीं डाल रहे कैसे क्या खेल रहे तो खेल रहे राजा तुमने कुछ तो भी कुछ जुगाड़ है राजा इसमें हो ना हमारी रिंग नहीं गिर रही हाँ इतने काचा खेलने वाले हम लोग हाँ हमारा राजा बराबर भक्के में बराबर हमारा वो काचा जाता था ना हाँ इसमें बराबर नोट पर हमारी रिंग क्यों नहीं जा रही हाँ क्या भी झुमरिया तू तो लगा बहुत खेलता था तेरे को क्यों नहीं जम रहा है जम नहीं रहा कुछ नहीं आता तुमको हाँ फेंको फेंको भैया जल्दी पैसे पैसे का इंतजाम करो तुम जल्दी हाँ चलो 2 बार फेंक दो और काम फिनिश कर दो नाही थांबा तुम्ही आता शांताराम भाऊ आता 500च्या नोटीवरच फेक तुम्ही 2 चान्स आहे ना 1000 कमावा तुम्ही आता पहा तुम्ही हा बाजून 1 2 1 2 1 2 1 2 खो ये भी गई रे बाबा ये भी गई चलो अभी हो गया इसका काम एक ही रह गया अब चलो भैया दे दो पैसे अरे कागर अरे धोत्रिया अरे रुको ना भैया पैसे भैया अरे बाबा क्या भाग गए राजा हाँ दिखे भी नहीं ना वाह देखो उधर गर्दी में घुस गए अरे बाबा कोई से कहा कह रहे हैं अभी तो खेलते रहे रुपया भी नहीं दे भाग गए डबल आन इनको दिखा दो मैं दिखने को ना ये धोत्रा मेरे को पहचानता मैं इसको अभी और जत्रे में दिखाने दे दो अभी माणूस साहेब राजा पण बाकी लय पच्चाता फुलाला म्हणजे पुन्हा करायला गेलो काय उलटे झाले पाय हॉटेलसारखा विलन आपल्यासोबत सगळी आपली पूर्ण बिलकुल कुमक आपल्याजवळ आपण राजा तोंड काय करून इथं दवाखान्यात भरती आहो आता रविवार संध्याकाळ आली सुट्टी होऊन राहिली त्याचा किती माहोल सुरू असं ना बिलकुल माहोल खाणं पिणं राहणं घुमणं फिरणं आणि आपण दवाखान्यात सगळं त्या बॅगेनं केला आपला कार्यक्रम हो ना ती बॅग जर नसती सापडली ना यायचं आज म्हणजे सांगतो तुम्हाला अरे लढायची पाहिजे असते त्याच्यावर इतकं कार्यक्रम केला असता पुन्हा हो ना आज आपल्यावर राजा आता नाही तरी मला गमून नाही राहिला आज रविवारच आहे ना संध्याकाळ हो थांबा तुम्ही हो धुटकेले फोन लावतो आता काय चालू आहे म्हणतो त्याचं काही जर रातच्यानं करता आलं हो फोन फानवर जर जमलं काही हो तर पाहतो फिल्डिंग लावू ना हो 1 मिनिट फोन लावू द्या मला धुटकेले काय पोझिशन आहे पाहू दे कळली नाही काहीच नाही फक्त पैसे उडवा म्हणा त्याचे हो ते जे पैसे आहे ना हो ते उडव म्हणा तू कोणत्या हालती द्या धुटकेले म्हणा तेवढं काम करतो पाहतो ना म्हणतो त्याला काय म्हणते ते पाहतो हो सध्या मला हालचाल पाहू दे काय 1 मिनिट लावू द्या फोन खादोडीले काही झोप येत नाही वाटते हो ना आता झालं ना बाबा आता गेला ना गावाला आता काय फोन लावती हॅलो हॅलो हां बोला ना खादोड साहेब बोला काय म्हणत होते मग आता काय कसं काय आठवण आली आज अच्छा राजा आम्हाला नाही गमत तुमच्याशिवाय तुम्हाला नाही गमत आमच्याशिवाय हो ना दवाखान्यात भरती होतो वा हो का आता आज सुट्टी होती हो त्या दिवशी साहेबांनी का अंदर जाऊन लय मारलं हो आता आलं जागेवर सगळं पद्धतशीर हो तर काय म्हणते कसं काय चालू यात्रा गित्रा बरी चालू बरं आमची हां म्हटलं काय शंकरपट हे ते काही पाहिलं का नाही म्हणलं बापा मारतेल जर माहित असतं जोडी आणली असती मग काय तर पुढच्या वर्षी जोडी आणायची दादा हो मग काय तर राजा हो आपले गोरे आहेत ना पण आता ते मला माहित नाही हो ना कोणा नंबर नेला काय माहितलं 1-1.5 लाख रुपये बक्षीस होतं वाटते बा हो ना जाऊ दे आता हो पण काय सहज लावला का काही विशेष बस आपलं काय चालू आहे म्हटलं माहोल कसा काय लोकांचा तुमच्या माहोल अरे विचारूच नका ना हो, सकाळ संध्याकाळ हंडी एक दिवस रोडगे हो आगाज पाहणं पिक्चर पाहणं बिलकुल काय ते अरे विचारूच नका तुम्ही हो हे घे ते घे हे घे नाही पैसा आहे आडमाप हो 2 लाख रुपये खर्चच करायचे आहे हो 4-4 हजार दिले खाले गो काय खातात हो आता म्हणलं हो पिक्चर पाहायसाठी तिकीट काढायला आला होता हो आम्ही सरपंच साहेब हे ते शिवलाल आहे तिथं हो शिवलाल तर थाट पावल्याने जाऊन आला हो बिलकुल इकडे जा तिकडे जा सगळं आमदारच होय हो तुम्हाला फोन केला तुम्ही फोन केला तर त्याला तर कसा बोली ते पाहिलं नाही का तुम्ही ऐकलं ना नाही ते आम्हाला माहिती नाही ना ते साहेब तिकडे जाऊन बोलला ना फोनवर त्या संग नाही तर मी जर बोललो असतो तर त्या साहेबांना पहिले सांगितलं की बाबा बॅगेतनी आम्हाला हे सापडलं तुमची बॅग होय का पुढचा काय हो म्हणणार आहे म्हणा थांबा म्हणा तुम्ही रामपूरवाले हो अजून गेला नाही टाईम अजून टाईम आहे हो घरी येईपर्यंत तुमचा कार्यक्रम होणार आहे ते खादोडे करणार आहे हो थांबा म्हणा फोनच जमो तुम्ही बरोबर फक्त मला तुम्ही एक काम करा फक्त तुम्ही एक 1.5 लाखाची टिपारी द्यायची आहे तुम्हाला आता हो 1.5 लाख रुपये उडवा मला त्या दिवसपच्ची वा नसते काम नको सांगू राजा खादोडे साहेब हो आपण तुम्हाला फक्त माहिती द्यायचं काम करतो अशी आपण चोऱ्या चपाट्या याच्यात नका पडू मुली हो तुम्हाला मी काय म्हणलं तुम्हाला डिटेल माहिती देतो ना बा पण मी नाही करत नाही 3रा पाय काढला आता अरे पण मी काय म्हणतो मुख्य भाऊ एक काम करा तुम्ही नका करू आपला हॉटेलवाला आहे की नाही हो त्याच्याशी मला बोलून द्या फक्त फोनवर हो मी काय करायचं ते करतो बरोबर असं सांगा काहीतरी हां हो मी आत्ताच जातो त्याला नंबर मागतो हां तुम्ही बोला ते काय बोला तुमचं कसं काय करायचं आहे फक्त तुम्ही त्याचा नंबर कसा करून मला भेटून द्या हो मी बोलतो मग काय करायचं इथं काय बसता तुम्ही काकाजी तिकडे बसा डोळ्यात जात फालतू बसला चटणी फटणी दा आमच्या राजा नसते काम इथं नको उभे राहतो लय करा तिथं टेक्निक आमची फालतू पाहून घेसान बसा लागणार आमच्या पुढच्या दुकान टाकसा निघा तुम्ही इथून अंदर बसा तिकडे तुमच्या रावटीत जाऊन बसा रावटीचं सोडा ना हो हे भाजीच्या नांदी काय लागले तुमचा लय मोठा फायदा करणार आहो ना मी त्यासाठी तर तुम्हाला थोडंसं एक माणूस फोन करणार आहे मोठा हस्ती आहे ते करोडपती माणूस आहे समजा हो ते माणूस तुमच्या संग बोलणार आहे 2 शब्द हो त्या संग बोला म्हणलं काय म्हणते विचार घ्या द्यायचा आता ते काय कोणता माणूस ओळखीचा पाहिजे काय म्हणते म्हणते माझं काय काम पडलं मध्ये फकीर संग अरे बुवा आता मी काय सांगू आता ती माणूस कसा मला थोडी सांगते काही फक्त म्हणे नंबर घ्या म्हणतो तुम्ही आणि फक्त बहुतेक मोठी ऑर्डर देत असेल नाही तर काहीतरी असं मला काय माहिती नाही बरोबर ठीक आहे मग काही हरकत नाही हो चालते हो द्या ना माझा नंबर दिले सांगू मग लिहून घ्या आणि फोन करून टाका हो काय तर सांगून द्या हॅलो हॅलो बोला म्हणलं साहेब मी हॉटेल मालक बोलतो म्हणलं संजू भाऊ बोला म्हणलं कोण बोलता तुम्ही
आता संजय बेटा, हा तर मी काय म्हणतो, मी खादोळे साहेब बोलतो म्हटलं, आणि माझा परिचय मी तुला नंतर सांगेन मी काय आहे काय नाही. तर तुला मी सांगतो, एक काम करायचं आहे. हो, एक तुला जबाबदारी सोपवणार आहे मी, ज्याचं तुला बक्षीस एक कार भेटणार आहे. हो, माझ्याकडे एक जुनी कार आहे, परंतु चांगली आहे कंडिशनमध्ये. हो, तर आपल्याला हे जे रामपूरवाले लोक तिथं आलेले आहे की नाही, हो, त्यांची थोडीशी गंमत घ्यायची आहे. हो, तर त्यासाठी तुला ते गाडी आता विकायला गेलं तर 1-1.5 लाखाच्यावर खपत नाही. हो, तुला बक्षीस म्हणून देऊन टाकू आपण. फायदाच फायदा. हो ना, हो ना, पण साहेब तुम्ही ना ओळखीचे ना पायकीचे, आता मी काय करू यायचं? हो, एक तर त्यातनी मामा लुटरे जे आहे ते आमचे नातेवाईक आहेत, जवळ आहेत ते चुलत. हो, ते कसं काय म्हणजे करा काय लागते? काहीच करायचं नाही, फक्त तुम्हाला मी सतर्क करून राहिलो. हो, कारण की लोक कसे आहे, लय चालू लोक आहेत त्यातले. ओळखले असेल ना तुम्ही आता 2 दिवसात. बाबा विचारूच नका, ठसन मनसन दुनिया भरायची. मग घरी लगायची काय खात असतील काय सांगा, पण वायला मिरची चटणी असं ना, भाकरी संग खात असतील वावरात दिली शिदोरीवर. इथं नालायक कोणाचे तरी जराशी जर कमजोर झाली तर म्हणते की अरे क्या हो गए. मग तेच सांगून राहिलो तुला, की कसं आहे, लोकांचे पैसे अजिबात देत नाहीत, ते बिलं अजिबात देत नाही. मागच्या वर्षी असेच पडून गेले. आणि मला सुद्धा 2 लाख रुपये टिपर दिली त्याने आत्ता. पण आता मला काढता नाही राहिले, मी झालो गरीब माणूस. आपलं काही चालत नाही, पैसा आपल्याला गडगंज, पण असे आपले कारनामे आपण करू नाही शकत. पोलीस स्टेशनचं म्हटलं की आपल्याला भेव वाटते. फक्त तुम्ही त्याची ती 1.5 लाख आहे ना, हो, ते काढून घ्या. हो, त्या देवदास सनसनीच्या खिशातले म्हणा किंवा कुठं ठेवले ते पहा तुम्ही, रातच्यानं उस्त्याखाली. रातच्यानं गेम करा त्याचा. तर म्हणता नाही का, हो ना, पण ती राजा असे काम आपण नाही करत बा. फालतू अंगलट आलं तर मावरच याचं नाव ती मॅच तोडले बा. तुमच्यावर नाहीत ना आडती, 12 घरचे 12 लोक आहेत तिथं. हो, एकमेकावर ते कसे होय ना हाना मारे द्यायची. काय चेतवायला काय टाइम लागते आपल्याला, तुम्ही तेवढं काम करा ना बा. ते झोपत नाहीत रातचे, मग काय तर रात दिवस ते एक ते कधी लावा बुडा आहे की नाही, ते रातभर झोपत नाही. हो, बाहेर जाते, कडी लावते, अजून येते. मोठं कठीण काम आहे. मग त्याच्यासाठी त्याला काही पत्ते गित्ते खेळायला गुतून टाक, म्हणजे ते कसे 12 वाजेला खेळले पाहिजे, गुतले पाहिजे, काही पिक्चरला गेले पाहिजे, असं तुम्ही नियोजन करणं बरोबर. तू काही आता तिकीट काढायला गेले म्हणते ना काही असं असं. हो का, बरोबर. हो, हे तुमचा जे माणूस तुम्ही पाठवला, हे यानं सांगितलं वाटतं तुम्हाला नाही का? ते पक्का माणूस आहे आपला. आता तू बी पक्का, त्याला मी बक्षीस देऊ राहिलो ना, असं आहे ते. 2 जण बक्षीस तुम्हाला देतो, बिलकुल कार्यक्रमच करतो त्याचा. कर मग तेवढं काम आता. आता मी फोन लावणार नाही तुला, उद्या सकाळी शुभ वार्ता सांगतो मला. ठीक आहे, मग कुठून बिल देते काय करते, पुरे पोलीस स्टेशनला जमाच करतो मग. विशेष नाही, ते तर करतोच मी आता. हो, हे आता बरोबर होतो तुम्ही बरोबर. आता काही सांगायचं काम नाही. हो, याचं काम करतोच मी, लय नाला खाती नाही का? हो, बरोबर, ठीक आहे ठीक आहे. की पण माहोल करायचा नाही का कंदील बाबूजी. हो ना, काय जेवण खावणं 2 दिवस बिलकुल सारखं नाही का. पण तर्रीच्याच भाज्या. हा, हो, पण बाकी मस्त बनवलं पण नाही का. हो, काय लगाचं आज आता पिक्चर पाहायला चाललो बा टुरिंग टॉकीजमध्ये आम्ही. हो, सरपंच हे ते म्हणे या म्हणजे तिकडून. हो, मला विचारीन बा तुम्हाला. हो, चालता का मग? काय म्हणतो, काही का बसला आपला, कुठं पिक्चर पाहायला चालला नाही? हो, सरपंच गिरपंच हे येऊ राहिले का? असं असं नाही बा, आम्ही नाही येत म्हणलं. कुठं आता कथा आला. हो ना, तिथं त्या ऑगस्ट पाहिल्यावर लय टाइम बसा लागला. हो ना, हे हरामखोर पाहिले ना का जे काशे गिशा काय, जाऊ दे आता, बोला नाही पुढं. शेवटी आपली आपण असतो. जा बा, तू जाय म्हणलं. हो, या पाहुणे बाले घेऊन जा, नाही तर जाऊ पाहुणे बा पिक्चर पाहिले. आपण नाही बघा कुठं बसला, पिक्चर बसले आपल्या. मग काय मग स्टार्ट झोपायला कुठे, थंडी राजा किती आहे बाबा. मग बसले आपले. हो, जा तुम्ही जा मुश्राम भाऊ, आम्ही नाही येत म्हणलं. आता सटका लागणार आपल्याला नाही का. हो, आज यायचं काही खरं नाही आता. बहुत ते गेले. हो, काहीतरी मोठी यायची अटकू द्या आता खादोडी. बरं, मग येऊ का मग मी आता. हो, चला ठीक आहे मग आता. ओके. मग आता काय झोपायला पुरते नाही? हो, काय करता आता इथं, तू कुठं इंधन जायचा, ती माणूस आहे आपल्याकडे पाहून राहिला. हो, ते संजीव भाऊ. हो, म्हणून बा इंधनाचे पैसे द्या अजून फालतू. लावा चार्ज गिर अजून बसा लागल. ते हिशोब करावं लागते ना आपल्याला, हिशोब राहिला. हो ना, सगळे आले की हिशोब करून घेऊ. बस आता काय होते काय नाही काढा लागेल ना बा. उद्या सकाळी निघा लागते ना आपल्याला. का कसं काय म्हणलं, काय वाटते आता जेवण कसं होतं म्हणलं? बरं होतं ना, चांगलं होतं ना? ते लय चांगलं नाही म्हणलं लागत नाही का. हो, मग लय बिल लावते लगायची. नाही नाही, काय असं एवढं काही विषय नाही म्हणा. हो, जसं पाहिजे तसं आम्हाला जसं पाहिजे त्या हिशोबाचं नाही झालं. हो, जरा तेच कमी वाटे जरा असं. बाकी नाला काय म्हणजे नाही का. हो ना, खादोडी म्हणते ते बरोबरच आहे. हो, काही बी लगायचं कायचं ना काही काढतेच ते. बरं ठीक आहे, मग तुम्हाला जसं आलं पसंत तसं. आता काय करता, आपल्याला जसं जमते तसं केलं. बरं, मग आता काय उद्या सकाळी निघून राहिले का म्हणून? मग कसं करता, किती वाजता चालले उद्या? हिशोबासाठी म्हणत तसं. अरे तू हिशोबाची नको काळजी करू, चाललं पाहा ना, आताच पाहते वही काढतोय. किती खर्च आला काय आला ते देत येते चालतं थोड्या वेळात. पाहून घे म्हणलं किती रुपये देतो. सकाळी गेलं चालते ना, कुठं पाहून चालले तुम्ही? रातच्यानं तुमच्या 1.5 लाख झपकाय ना, थांबा तुम्ही आता. हो ना तेच नाही, राहू द्या सकाळी द्या पैसे. आता कुठं रातच्या आता मला बसले आपल्या माभोवती काळजी. जाऊ द्या ना, कंदीला सकाळी करू, सकाळी हिशोब करू, सकाळी करू. ते देवदास येते सगळं बरोबर होऊन जाते. ठीक आहे, मग आता करा, मग आता करा शेकोटी घ्या, इंधन घ्या. काय मी तर म्हणतो बसा ना मस्त, ख्या ना जरा असं काही तास पत्ते हे ते बिलकुल मस्त माल करायचा, अंदर काही टेन्शन नाही. हो, काही लागलं तर आपण आणून देतो तुम्हाला पाहिजे असेल तर. काय राजा, आम्ही तर संघ आणले होते राजा ते. मग काय गेले ना आमच्या बॅगी. हो, द्या ना मग आणून दे सांगतो का. म्हणजे कधी आपण सट्टा लावून घेऊन आपण मग बसल्या टाइमपास काय झुमडे जमते का. त्याच्यात काय खेळायला काय एवढं मोठं हे असते. टाइमपास बसले आपले एरियात लवकर झोप लागत नाही. हो, चालते ना, काय हरकत नाही, आरामात येईल. म्हणलं भाऊ मग कुठं आहे हो ना, आम्ही बसतो मग अंदर. काय तर थंडीचे तुमचं इंधन जायला पुरत नाही. चला 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 म्हणलं कंदीला म्हणजे अंदर बसू मस्त. चलो मला आता नाही का. हो, प्लॅन सक्सेस होती वाटते. हो, आता हे 12 एक वाजेला पत्ते खेळते, गुतले की गुतले. हो, ते गेले पिक्चर आले, ते 12 साडेबारा आले. तिकून आले की बिलकुल अशा ढारढूर झोपा लागते यायले. तेवढ्यात आपला बरोबर गेम करून टाकायचा. हो, देवदास सनसनी जोड आहे मी पैसे. हो, देतो बरोबर चॅट मी त्याला. बस खो मेरे बाई. मग तुम्ही अंदर व्हा, आणि तुम्ही तुम्हाला चकना मकना सबन घेऊन येतो. अंदर जा.